अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, सचिन वाझेंचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप. फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याची वाझेंची प्रतिक्रिया. वसुली प्रकरणी आता सचिन वाझेंकडून जयंत पाटलांचे नाव. फडणवीसांना पत्र लिहून वाझेंचे देशमुखांसह जयंत पाटलांवर देखील आरोप. वाझेंनी केलेले आरोप अनिल देशमुखांनी फेटाळले. मी आरोप केल्यामुळेच फडणवीसांनी वाझेला माझ्यावर आरोप करायला सांगितलं. फडणवीसांची ही नवी चाल, अनिल देशमुखांचा आरोप. भाजपकडे चांगले प्रवक्ते नसल्यानं तुरुंगातल्या प्रवक्त्यांकडून आरोप केले जात आहेत. सचिन वाझेच्या देशमुखांवरील आरोपानंतर संजय राऊतांची भाजपवर टीका. सचिन वाझे मला कधीही भेटलेले नाहीत, जयंत पाटलांची माहिती. तर फडणवीसांचा गुन्हेगारांशी पत्रव्यवहार सुरू आहे. वाझेंनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रावरून जयंत पाटलांचा टोला. सचिन वाझेंचे आरोप खूप बालिश, सुप्रिया सुळेंची टीका. तर राज्यातील इतर अडचणींवर बोला, सुप्रिया सुळेंचा सल्ला. सचिन वाझेंचे आरोप बिनबुडाचे, यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप. सचिन वाझेंच्या नार्को टेस्टची भाजप आमदार परिणय फुकेंची मागणी. नार्को टेस्ट नंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल, परिणय फुके यांची प्रतिक्रिया. सचिन वाझेंचे आरोप गंभीर, अनिल देशमुखांचा जामीन रद्द करून त्यांची चौकशी करा, भाजपच्या प्रसाद लाड यांची मागणी. सचिन वाझे मविया सरकारचा जावई होता, तो सांगतोय, याचा अर्थ ती सत्य परिस्थिती आहे. मवियाचे आणखी नेते आता तुरुंगात जातील, नितेश राणेंची टीका. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी देशमुखांचे फडणवीसांवर आरोप, मंत्री गिरीश महाजनांची टीका. तर अनिल देशमुखांनी आता पेनड्राईव्ह दाखवावा, गिरीश महाजनांची मागणी. सचिन वाझेने अनिल देशमुखांना दिलेले पैसे कुठे गेले, रावसाहेब दानवेंचा सवाल. आमच्याकडे अजून अनेक लेटर बॉम्ब असल्याचा दानवेंचा दावा. कैदेतील सचिन वाझेला मीडियाशी बोलण्याची परवानगी कशी, वाझेच्या बंदोबस्तातल्या पोलिसांना निलंबित करा. वाझेंच्या मागे कोणाची शक्ती आहे वेगळं सांगण्याची गरज नाही, अतुल लोंढेंची टीका. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून सुरू असलेल्या आरोपांचं खंडन झालं नाही. वाझे प्रकरणात दूध का दूध पाणी का पाणी होईल, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रतिक्रिया. अमित शहा अब्दालीचे राजकीय वंशज, उद्धव ठाकरेंची पुण्यातल्या मेळाव्यातनं अमित शहांवर सडकून टीका. गडकरींना खड्डा पुरुष पुरस्कार दिला पाहिजे, मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यावरून ठाकरेंची टीका. तर रस्त्यावर 200 वर्षे खड्डे पडणार नाहीत असं गडकरी यांनी छातीठोकपणे सांगितलं. त्याचं काय झालं असाही सवाल. नखाच्या मागे शिवाजीराजे नाव असल्यानं वाघ नखाला अर्थ असतो, मुनगंटीवारांवर उद्धव ठाकरेंची सडकून टीका. तर नखाच्या मागे मुनगंटीवार असेल तर पेलवतंय का तुम्हाला, ठाकरेंचा खोचक सवाल. सरकार लाच देऊन मतं विकत घेऊ पाहते, लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंची टीका. तर हक्काचं द्यायचं नाही, आमच्याकडे कटोरा घेऊन या, अब्दाली सांगत असल्याचंही ठाकरेंचा हल्लाबोल. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत कोर्टाला अखेरची विनंती, नाहीतर नाद सोडतो, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर आपण जनतेच्या न्यायालयात न्याय मागणार, ठाकरेंचं वक्तव्य. आजच्या भाषणातून उद्धव ठाकरेंनी ते औरंगजेब फॅन क्लबचे आहेत हे दाखवून दिलं, फडणवीसांची टीका. तर उद्धव ठाकरे डोकं बिघडल्यासारखं बोलत असल्याचा फडणवीसांचा हल्लाबोल. उद्धव ठाकरेंचं वागणं औरंगजेबासारखं, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. अमित शहांनी कलम 370 रद्द करून मोठं काम केलं, बावनकुळेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, प्रवीण दरेकरांची टीका. तर फडणवीसांवर टीका करून समाधान मिळालं नाही म्हणून ठाकरे अमित शहांवर टीका करत असल्याची दरेकरांची टोलेबाजी. देवेंद्र फडणवीस राज्याच्या विकासासाठी काम करतात हे सर्व जनतेला माहिती, त्यांच्या विरोधात काहीच सापडत नाही म्हणून सो कॉल्ड विचारवंतांना आणून खोटा नरेटिव्ह पसरवला जातो. केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंवर टीका. राज ठाकरेंनंतर शरद पवारांनी वर्षावर जात घेतली, मुख्यमंत्री शिंदेंची भेट, राज्यातल्या विविध प्रश्नांबाबत चर्चा. वर्षा निवासस्थानी शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीवेळी अदानी कंपनीचे 2 अधिकारी उपस्थित, सूत्रांची माहिती. तर मी माझ्या कामासाठी भेट घेतली, मी गेल्यावर अदानींचे अधिकारी आले असावेत, शरद पवारांची एबीपी माझाला माहिती. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर बैठक, पोलीस आणि बीडीडी चाळीतल्या रहिवाशांच्या घरांबाबत बैठकीत चर्चा, मुख्यमंत्र्यांसोबत अनेक विभागांचे अधिकारी उपस्थित. पुण्यामधल्या पूरग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, राज ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी, मुख्यमंत्र्यांनी मदतीबाबत तात्काळ आदेश दिल्याची मनसेचे संदीप देशपांडे यांची माहिती. राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे एसआरए विकासकांवर कारवाईचे निर्देश, बीडीडी चाळ आणि पोलीस वसाहतीतल्या रहिवाशांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे दिले निर्देश.
आता आम्ही आरक्षणाची आशा सोडली आहे. सरकार आम्हाला आरक्षण देत नाही, सगळेसुराची अंमलबजावणी करत नाही. जरांगेंचं वक्तव्य. तर सरकारने सर्वांवरचेच गुन्हे मागे घ्यावेत, जरांगेंची मागणी. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. 7 ऑगस्टपासून जरांगेंची पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांतता राहील. लोकसभेची लढाई 3 पक्षांसोबत नाही तर फेक नरेटिव्ह सोबत होती. 400 पारचा नारा संविधान बदलण्यासाठी असा खोटा प्रचार विरोधकांनी केला. अमरावतीच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप. देवेंद्र फडणवीस आमच्या मनामधले मुख्यमंत्री. माजी खासदार नवनीत राणांचं वक्तव्य. तर विधानसभेला मतभेद विसरून काम करण्याचं नवनीत राणा यांचं आवाहन. नागपुरातील रेशीमबाग संघ कार्यालयाला फडणवीसांनी दिली भेट. भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत आल्यानं भेटीला महत्त्व. मागील 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा भेट. सरकारी कार्यक्रम असूनही सत्तार यांनी भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाला बोलवलं नाही. भाजपच्या रावसाहेब दानवेंचा आरोप. अब्दुल सत्तार यांना छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद मिळाल्यानं आमदार संजय शिरसाट नाराज. जिल्हा नियोजन समितीच्या तसंच काल मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शिरसाटांची गैरहजेरी. सोलापूरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये वाद. अनगरमधील अपर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरनं सत्ताधारी पक्षाचे नेते आमने सामने. शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये खडाजंगी. सिलोडमध्ये काल मुख्यमंत्र्यांना नव्हे तर स्थानिक आमदार अब्दुल सत्तारांना काळे झेंडे दाखवले. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांचा घरचा आहे. निवडणुका आल्या की काही जण मला जाणीवपूर्वक टार्गेट करतात. राजकारणाच्या क्षितिजावर नको अशी काहींची भूमिका. हर्षवर्धन पाटलांचा रोख नेमका कोणाकडे? राजकीय वर्तुळात चर्चा. महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय लवकरच. पुन्हा महायुतीचंच सरकार येणार. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम ऍक्शन मोडवर. बीडमध्ये क्षीरसागर मुक्तचा नारा तर परळीत मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एमआयएम उमेदवार देण्याच्या तयारी. पंढरपूरमधील शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत पदाधिकारी निवडीवरनं खडाजंगी. माजी आमदार सुभाष पाटील, जयंत पाटील यांच्यात वाद. अतुल म्हात्रे यांना पक्षात न घेता पदावर घेतलं. जयंत पाटील आक्रमक. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडनं वर्धा जिल्ह्यातल्या नेत्यांची कानउघडणी. आपापसातले वाद मिटवण्याचं आवाहन. जळगावातल्या दिशा बैठकीत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा रेल्वे रस्ते विभागावर संताप. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विभागातील अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं रक्षा खडसे यांच्याकडून संताप व्यक्त. आमदार अभिजित वंजारी आणि खासदार प्रशांत पडोळे यांनी राजदीप कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल. मुंबई कोलकाता महामार्गावर गेल्या 5 वर्षांपासून रेल्वेचं काम सुरू. या कामामुळे सर्व्हिस रोडला खड्डे. त्यामुळे आमदार खासदार आक्रमक. शेकापचे प्रदेशाध्यक्ष आशा शिंदे यांनी घेतली शरद पवारांची भेट. आशा शिंदे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढण्याची शक्यता. आशा शिंदे भाजपच्या माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची या भगिनी. काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांनी घेतली छगन भुजबळांची भेट. विधान परिषदेत क्रॉस वोटिंग केल्याचा खोसकरांवर आरोप. दरम्यान धान्य गोडाऊन संदर्भात भुजबळांची भेट घेतल्याची खोसकरांची प्रतिक्रिया. कोणताही अनुभव नसताना अदानींना रस्ते बांधकामाचं कंत्राट द्यायला गडकरींवर दबाव होता का? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल. तर रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल माफीची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजपची जिल्हास्तरीय बैठक. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचा घेतला आढावा. अहमदनगर जिल्ह्यातील नवनिर्वाचित तलाठ्यांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप. तर तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झाल्यास राजकारणातून बाजूला होईल. विखे पाटलांचं विरोधकांना आव्हान. खासदार नरेश म्हस्केंची मध्यस्थी. नवी मुंबईचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांचं उपोषण अखेर 3ऱ्या दिवशी मागे. झोपडपट्टीवासियांचं सर्वेक्षण करण्याचं म्हस्केंकडून आश्वासन. अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील काँग्रेस नेत्यांच्या व्यासपीठावर. काँग्रेस नेते दिलीप मानेंना आमदार करण्याचं राजन पाटलांचं अप्रत्यक्षपणे आवाहन. उरण आणि शिळफाटा बलात्कार प्रकरणी फास्ट ट्रॅकवर घेण्यात यावं. राज ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची नवी मुंबईच्या आयुक्तांशी चर्चा. मुंबईला चेंबूरमध्ये भाजपकडनं सभेचं आयोजन. भाजप आमदार नितेश राणे उपस्थित राहणार. उरण हत्याकांडात लव्ह जिहाद तर धारावीत लँड जिहाद झाल्याचा भाजपचा आरोप. कुख्यात गुंड अबू सालेमसाठी मनमाड रेल्वे स्थानक केलं होतं पूर्ण रिकामं. कडक बंदोबस्तात अबू सालेमची नाशिक कारागृहात रवानगी.
वर्ध्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या मोबाईल व्हॅनचं उद्घाटन. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मोबाईल व्हॅनची सवारी. तरुणांसाठी अग्निवीर योजना लागू करणाऱ्या राजकीय नेत्यांनाही अग्निवीर योजना लागू करा. 70 वर्ष सत्तेत राहणाऱ्या नेत्यांनी एकदाच आमदारकी किंवा खासदारकी निवडणूक लढवण्याचा कायदा करा. शेतकरी नेते राकेश टिकेत यांची मागणी. रायगडमधील कोलाड रोहा महामार्गावरचा खड्डा बुजवला. माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. खड्डा बुजवल्यावर महामार्गावरची वाहतूक सुरळीत. राज्यामध्ये पुढील 2 दिवस पावसाचा धुमशान. संपूर्ण कोकणसाठी ऑरेंज अलर्ट. हवामान खात्याचा अंदाज. पालघर जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट जाहीर. हवामान खात्याचा अंदाज. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर. रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. उजनी धरणामध्ये 78% पाणीसाठा. पावसाचा जोर राहिल्यास पुढील 2 ते 3 दिवसात पाणीसाठा 100%वर जाणार. नाशिक शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत नागरिकांनी लुटला पोहण्याचा आनंद. नाशिकजवळ अंबिका नदीला आलेल्या पुरात ट्रक वाहून गेला. ट्रकमधल्या दोघांनी गावकऱ्यांना वाचवलं. उगा चिचपाड ते आंबापाडा रस्त्यावरची घटना. नाशिकच्या इगतपुरीतील भाम धरणाच्या पायथ्याशी असलेल्या घरात शिरलं पाणी. पुनर्वसन झाल्यावर गटारी आणि नाल्यांचं काम झालं नसल्यानं उद्भवलेली परिस्थिती. पुनर्वसन विभाग आणि अधिकाऱ्यांचं मात्र दुर्लक्ष. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात मुसळधार. शेताला नदीचं स्वरूप. हजारो हेक्टर पिकांचं नुकसान. अकोल्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक भागात जोरदार सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचत असल्याचं चित्र. पिकांची वाढ खुंटली. तळ कोकणात पावसाचा जोर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पुढील 24 तासात जोर वाढण्याची शक्यता. भिवंडीत पावसाच्या संततधारेत पेव्हर ब्लॉक गेले वाहून. भिवंडीत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा दिला होता मुलामा. नाशिक जिल्ह्यात मुसळधार. सिन्नर तालुक्यातील पांडुर्ली गावातील चौगुले वस्तीवरील कोळहोळ नदीवरचा पूल वाहून गेला. नंदुरबार जिल्ह्यात 2 महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणाऱ्या चांदशैली घाटात दरड कोसळली. कोणतीही दुर्घटना नाही. वाहतुकीवर परिणाम. ठाण्याच्या धर्मवीर नगरचा बसस्टॉप रस्त्याच्या एका बाजूला कोसळला. सुदैवाने घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही. भिवंडीमध्ये भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन. लोकसभेत राहुल गांधींची जात विचारून अपमान केल्याचा काँग्रेसचा आरोप. मुंबई अहमदाबाद महामार्गावर हायड्रोजन गॅसचा ट्रक उलटला. मध्यरात्री 2 पासून आतापर्यंत महामार्गावरची वाहतूक विस्कळीतच. मुंबई गुजरात लेनवरील 10 ते 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक असणार. पश्चिम रेल्वे मार्गावर वसई भाईंदर दरम्यान रविवारी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक. ब्लॉक काळात अप आणि डाऊन उपनगरीय सेवा बंद राहणार. हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी वडाळा रोड मानखुर्द अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. सीएसएमटी पनवेल मार्गावरची सेवा बंद राहणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरची साकारली कलाकृती. पोलिसांकडून कारवाई केलेल्या सायलेन्सरचा भन्नाट उपयोग. वाहतुकीच्या नियमांचा संदेश देणारी कलाकृती. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये अवैध गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर पोलीस आणि जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पथकाची धाड. 1 जण पोलिसांच्या ताब्यात. सोनोग्राफी सेंटर सील. वाशिम जिल्हा काँग्रेसचा अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन. संसदेत अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींची जात विचारल्याचा केला निषेध. सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा केला निषेध. शेगावमध्ये मुख्य मार्गावरील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं भाविकांना इजा. ठाकरे गटाकडून खड्ड्यात बेशर्मीचं झाड लावून आंदोलन. शहरातल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी. अहमदनगर जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ. आठवड्याभरात 13 नवीन रुग्ण. एकूण डेंग्यू बाधितांची संख्या 83 वर. वर्ध्याच्या समुद्रपूरमधल्या कवठा इथे गोठ्याला आग. 2 बैलांसह 1 गाय आणि वासराचा मृत्यू. गोठ्यातील शेतीचं सर्व साहित्य जळून खाक. आषाढी वारी करून संत गजानन महाराजांची पालखी बुलढाणा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर. सिंदखेड राजाजवळ पालखीचं उत्साहात स्वागत. संत गजानन महाराजांची पालखी 11 तारखेला शेगावी विसावणार.
वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा हिंगोली जिल्ह्यात. वसमतमध्ये जेसीबी मधून फुलांची उधळण करत प्रकाश आंबेडकरांचं स्वागत. अंतराळवीर सुनीता विल्यम्स अडकली अंतराळात. सुनीताला सोडवण्यासाठी नासाकडे फक्त 19 दिवसांचा वेळ. 1.5 महिन्यापासून 2 अंतराळवीर अवकाश केंद्रावरच. केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 344 जणांचा मृत्यू. 300हून अधिक नागरिक अजूनही बेपत्ता. बचाव कार्य सुरूच. वायनाड भूस्खलनात 4 गावं उद्ध्वस्त. गुहेमध्ये आसरा घेतलेल्या आई आणि 4 अल्पवयीन मुलांची सुटका. चंदीगड मनाली मार्गावरील वाहतूक 10 तासांनी पूर्ववत. भूस्खलनामुळे झाली होती वाहतूक बंद. हिमाचल प्रदेशमधल्या रामपूरला ढगफुटीचा फटका. 6 जणांचा मृत्यू. 53 जण अद्याप बेपत्ता. अयोध्येतल्या शरयू नदी पात्रात भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटली. 8 भाविकांना वाचवलं. 1 महिला यात्रेकरू अद्यापही बेपत्ता. गाझामध्ये पोलिओचा धोका. युनायटेड नेशन्स एजन्सीकडनं धोका असल्याचं जाहीर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.